नंबरचं गणित आहे. किती नंबरचं? 4 नंबरचं. काय गणित आहे बघा 4 नंबरचं? सेक थीटा मायनस कॉस थीटा सेकंड ब्रॅकेट कॉट थीटा प्लस काय tan थीटा इज इक्वल टू tan थीटा इंटू सेक थीटा. tan थीटा गुणिले काय? सेक. ठीक आहे. नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. डावी बाजू घेऊया. डावी बाजू म्हणजेच काय रे? LHS लेफ्ट हँड साइड. काय? सेक थीटा मायनस कॉस थीटा दुसऱ्या कंसात कॉट थीटा प्लस टॅन थीटा. कॉट थीटा अधिक टॅन थीटा. ठीक आहे. आता काय करायचं बघा, या ठिकाणी सेकचं रूपांतर काय करायचं? कॉस मध्ये करायचं आणि टॅनचं रूपांतर कशात करायचं? कॉट मध्ये. कसं करायचंय बघा, तर दोन आयडेंटिटीज आपल्याला माहित आहे. कुठल्या दोन? तर सेक थीटा म्हणजेच काय? 1/cos थीटा. सेक थीटा म्हणजे काय? 1/cos थीटा. आणि टॅन थीटा म्हणजेच काय? 1/cot थीटा. 1/cot थीटा. सेक थीटा म्हणजे काय? सेक कुणाच्या उलटा असतो? कॉसच्या. आणि टॅन कुणाच्या उलटा असतो? कॉटच्या. ठीक आहे. आता बघा, या सेक थीटाच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे? 1/cos थीटा. ओके. मायनस हे कॉस थीटा कंस पूर्ण. परत हे काय आहे? कॉट थीटा. अधिक या टॅन थीटाच्या ऐवजी काय लिहिणार आहे? 1/cot थीटा. 1/cot थीटा. ओके. आता याचा छेद किती आहे? 1 आहे. आणि याचा सुद्धा छेद किती आहे? 1. पहिल्यांदा छेद समान करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय करूया? छेद समान करून घेऊया. म्हणजेच काय करायचं बघा, 1 गुणिले 1 वजा कॉस थीटा गुणिले कॉस थीटा. 1 गुणिले 1 वजा कॉस थीटा गुणिले कॉस थीटा. आणि छेदामध्ये कॉस थीटा गुणिले किती रे? 1. कॉस थीटा गुणिले 1. तसंच दुसऱ्या कंसामध्ये कॉट थीटा गुणिले कॉट थीटा. कॉट थीटा गुणिले कॉट थीटा अधिक 1 गुणिले 1 तिरकस गुणाकार केला. 1 गुणिले 1 आणि छेदामध्ये 1 गुणिले काय रे? कॉट थीटा. 1 गुणिले कॉट थीटा. 1 वजा कॉस थीटा गुणिले कॉस थीटा. कॉस वर्ग थीटा आणि छेदामध्ये कॉस थीटा 1 कॉस थीटा. ठीक आहे. दुसऱ्या कंसात कॉट थीटा गुणिले कॉट थीटा. कॉट वर्ग थीटा. कॉट वर्ग थीटा अधिक 1 आणि छेदामध्ये कॉट थीटा 1 कॉट थीटा. ठीक आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा दोन आयडेंटिटीज माहित आहेत बघा. दोन आयडेंटिटीज माहित आहेत. कोणत्या दोन आयडेंटिटीज? तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर किती? 1. बरोबर किती? 1. म्हणजे ते कॉस वर्ग थीटा पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणजे साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा. ही एक आयडेंटिटी माहिती आहे. ठीक आहे. आणखी काय माहित आहे? तर 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोण आहे रे? टॅन वर्ग थीटा. ओके. 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर टॅन कोसेक वर्ग थीटा. कोसेक वर्ग थीटा. ह्या किमती इथं ठेवायच्या बघा. या किमती इथं काय करायच्या? ठेवायच्या. म्हणजे काय करायचं बघा, 1 वजा कॉस वर्ग थीटा. 1 वजा कॉस वर्ग थीटा म्हणजेच कोण आहे? साइन वर्ग थीटा. साइन वर्ग थीटा आणि छेदामध्ये कोण आहे? कॉस थीटा आहे.
छेदामध्ये कोण आहे कॉस थीटा. ठीक आहे. गुणिले गुणिले हे काय आहे कॉट वर्ग थीटा अधिक 1 म्हणजेच कोण आहे कोसेक वर्ग थीटा. कोसेक वर्ग थीटा आणि छेदामध्ये काय येणार आहे तर हे कॉट थीटा येणार आहे. काय येणार आहे कॉट थीटा. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला काय माहित आहे तर ह्या आयडेंटिटीज माहित आहे बघा कोणत्या कोसेक थीटा. कोसेक थीटा म्हणजेच काय 1/sin थीटा. 1/sin थीटा कारण कोसेक कोणाच्या उलटा असतो साइनच्या उलटा असतो. कोसेक थीटा म्हणजे 1/sin थीटा आणि tan थीटा. tan थीटा बरोबर काय 1/cot थीटा. tan थीटा बरोबर काय 1/cot थीटा. मग आता बघा काय होणार आहे नंतर काय करतोय बघा तर साइन वर्ग थीटा छेदामध्ये काय कॉस थीटा आहे. साइन वर्ग थीटा छेद काय कॉस थीटा गुणिले गुणिले आता हे काय रे कोसेक वर्ग थीटा आहे. काय कोसेक वर्ग थीटा. आताच आपण काय म्हणलंय कोसेक म्हणजे काय 1/sin. कोसेक म्हणजे काय 1/sin. मग या ठिकाणी कोसेक म्हणजे 1/sin म्हणजेच कोसेक वर्ग थीटा. कोसेक वर्ग थीटा म्हणजे काय 1/sin वर्ग थीटा. किंवा एक स्टेप वाढवतो बघा अनेकदा पुन्हा कोसेक वर्ग थीटा गुणिले कोसेक वर्ग थीटा गुणिले 1/cot थीटा. 1/cot थीटा. ही स्टेप्स वाढवतो सेपरेट केलं. काय केलं सेपरेट कोसेक वर्ग थीटा बरोबर 1/cot थीटा. आता इथे काय होतंय बघा साइन वर्ग थीटा छेद काय कॉस थीटा गुणिले हे जे कोसेक वर्ग थीटा आहे ना कोसेक वर्ग थीटा. मग कोसेक म्हणजेच काय 1/sin आणि वर्ग म्हणजे काय इथे सुद्धा वर्ग येणार म्हणजेच काय आलं इथं 1/sin वर्ग थीटा गुणिले गुणिले 1/cot म्हणजेच कोण आहे tan थीटा. 1/cot म्हणजेच कोण आहे tan थीटा. या साइन वर्गाला साइन वर्ग निघून गेला. साइन वर्गाला साइन वर्ग निघून गेला. राहिलं काय एक की 1/cos थीटा आणि गुणिले काय रे tan थीटा. गुणिले काय tan थीटा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि एक आयडेंटिटी माहित आहे काय तर सेक थीटा म्हणजेच काय असतंय 1/cos थीटा. सेक थीटा कुणाच्या उलटा असतो कॉसच्या आणि कॉस कुणाच्या उलटा असतो सेकच्या. म्हणजेच 1/cos थीटा जे आहे त्याच्याऐवजी मी काय लिहू शकतोय सेक थीटा लिहू शकतोय आणि गुणिले काय रे tan थीटा. गुणिले काय tan थीटा. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं बघा सेक थीटा गुणिले tan थीटा म्हणजेच tan थीटा गुणिले सेक थीटा. आणि शेवटी लिहायचं tan थीटा गुणिले काय रे सेक थीटा. 1 न 2 ला गुणलं काय आणि 2 न 1 ला गुणलं काय उत्तर काय येते 2च येते. 1 गुणिले 2 2 आणि 2 गुणिले 2 म्हणजे सेक थीटा गुणिले tan थीटा काय आणि tan थीटा गुणिले सेक थीटा दोन्ही काय एकच आहे. आणि पुन्हा ह्याला काय म्हणायचं इज इक्वल टू RHS म्हणजेच काय उजवी बाजू. म्हणून द्यायचं LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS म्हणजेच डावी बाजू बरोबर काय येते उजवी बाजू. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा आपण ते विधान द्यायचं कुठलं सेक थीटा मायनस कॉस थीटा इंटू कॉट थीटा प्लस tan थीटा इज इक्वल टू tan थीटा इंटू सेक थीटा. tan थीटा इंटू सेक थीटा. लक्षात आले का तुमच्या सर्वांच्या हे महत्वाचे जे आयडेंटिटीज आहेत रिलेशन्स आहेत सहसंबंध आहेत नित्य समानता आहेत त्या दाखवलेल्या आहेत आणि त्यांचा वापर करून आपण हे गणित सोडवलेलं आहे. लगेच लक्षात येणार नाही 2-3 वेळा तुमच्या हाताखालनं हे गणित सोडवून गेलं पाहिजे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तसा हा टॉपिक थोडासा अवघड आहे. या टॉपिकचा मागून कुठेही रिलेशन आलेलं नाही संबंध आलेला नाही. आज 9वी पर्यंत तुम्ही शिकलाय
9वीतच ट्रिग्नॉमेट्री होती, त्याच्या पाठीमागे कुठं काय याचा ट्रिग्नॉमेट्रीचा संबंध आलेला नाही. त्यामुळं ही जरा बारकाईने व्यवस्थित करा, पुढे 11वी 12वीला सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे, घ्या. 6.1 प्रश्न क्रमांक 6 मधील 5वं गणित आहे. 6 मधील 5वं गणित काय? कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर काय? कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. ठीक आहे, उत्तराला सुरुवात करतो बघा. डावी बाजू घेऊया आपण. LHS म्हणजेच काय? डावी बाजू, लेफ्ट हँड साइड. काय लेफ्ट हँड साइड? कॉट थिटा अधिक काय रे? टॅन थिटा. कॉट थिटा अधिक काय? टॅन थिटा. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे काय? माहित आहे रे? तर कॉट थिटा म्हणजे काय आणि टॅन थिटा म्हणजे काय? कॉट थिटा, कॉट थिटा म्हणजे काय? कॉस थिटा छेद साइन थिटा. माहित पाहिजे, सगळं पाठ पाहिजे. कॉट थिटा म्हणजे काय? कॉस छेद साइन. आणि टॅन थिटा, टॅन थिटा म्हणजेच काय? साइन थिटा छेद काय रे? कॉस थिटा. साइन थिटा छेद कॉस थिटा. या किमती ठेवायच्या त्यामध्ये. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह देतो. कॉट थिटा म्हणजे काय? कॉस थिटा छेद साइन थिटा अधिक टॅन थिटा म्हणजे काय? साइन थिटा छेद कॉस थिटा. आता जरा बारकाईने निरीक्षण केलं तर दोघांचं डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर म्हणजे काय? छेद कसा आहे? भिन्न आहे. कसं आहे? भिन्न. एकाचा साइन थिटा आहे आणि एकाचं काय? कॉस थिटा. दोघांचा छेद आता समान करूया. म्हणजे काय करायचं बघा, या कॉस थिटाला या कॉस थिटाने गुणायचं आणि या साइन थिटाला या साइन थिटाने गुणायचं. म्हणजेच काय येणार आहे? कॉस थिटा गुणिले कॉस थिटा अधिक साइन थिटा गुणिले साइन थिटा. ओके, तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि छेदामध्ये काय? साइन थिटा गुणिले काय रे? कॉस थिटा. साइन थिटा गुणिले काय? कॉस थिटा. आता आपल्याला माहिती आहे काय? कॉस थिटा गुणिले कॉस थिटा, एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजेच काय? त्याचा वर्ग, कॉस वर्ग थिटा. तसंच एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे साइन वर्ग, साइन थिटा गुणिले साइन थिटा म्हणजे काय येणार आहे? साइन वर्ग थिटा. आणि छेदामध्ये काय? साइन थिटा गुणिले काय रे? कॉस थिटा. थोडासा बदल करतो बघा. साइन वर्गला अगोदर घेतो, साइन वर्ग थिटा अधिक काय रे? कॉस वर्ग थिटा आणि छेदामध्ये आहे असं देतो काय? साइन थिटा गुणिले काय रे? कॉस थिटा. आता आपल्या सर्वांना माहित आहे काय? माहित आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा ची किंमत किती आहे रे? तर 1 आहे. याची किंमत आहे 1. म्हणून या साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत किती ठेवायची? 1 ठेवायची. किती ठेवायची? 1. 1 छेद काय येणार आहे? साइन थिटा गुणिले काय रे? कॉस थिटा. साइन थिटा गुणिले काय? कॉस थिटा. आता सेपरेट करायचं म्हणजे काय करायचं बघा. 1 छेद साइन थिटा गुणिले 1 छेद कॉस थिटा. जे एकत्र छेद होता ना तो सेपरेट करून ठेवू. आता आपल्या सर्वांना माहित आहे काय? माहित आहे रे? तर 1 छेद साइन थिटा, 1 छेद साइन थिटा म्हणजेच काय रे? म्हणजेच काय? कोसेक थिटा. काय? कोसेक थिटा. कारण साइन थिटा कोणाच्या उलटा असतो? कोसेकचा. आणि 1 छेद कॉस थिटा म्हणजेच काय रे? तर सेक थिटा. म्हणजेच काय? सेक थिटा. 1 छेद साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा आणि 1 छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. आणि हेच लिहायचं आहे. या 1 छेद साइन थिटाच्या ऐवजी काय देणार आहे? कोसेक थिटा. कोसेक थिटा गुणिले 1 छेद कॉस थिटाच्या ऐवजी काय देणार आहे? सेक थिटा. म्हणजेच काय आलं? कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. कोसेक थिटा गुणिले सेक थिटा म्हणजेच काय आली आपली ही? RHS. R चा अर्थ राईट, H चा अर्थ हँड आणि S म्हणजे साइड म्हणजे उभा. उभा म्हणजे उजवी बाजू. म्हणून शेवटी लिहायचं काय? LHS म्हणजे डावी बाजू बरोबर
RHS म्हणजे उजवी बाजू. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा ते काय करायचं, गणित पुन्हा लिहायचं. जे तू केलंय, जे सिद्ध केलंय तेच लिहायचं. काय लिहायचं, कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा. कोसेक थीटा गुणिले सेक थीटा. लक्षात आलंय? या पुढे या 6 नंबरचं गणित काय, 1/1 सेक थीटा वजा टॅन थीटा. 1/1 सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर काय रे, बरोबर सेक थीटा अधिक टॅन थीटा. सेक थीटा अधिक काय रे, टॅन थीटा. कितवं गणित आहे, 6वं. कशातलं 6वं गणित आहे, प्रॅक्टिस सेट 6.1 प्रश्न क्रमांक 6 मधील 6वं गणित आहे. LHS घेतो. LHS म्हणजे काय घेतो, डावी बाजू घेतो. डावी बाजू. LHS म्हणजे डावी बाजू. काय, 1/सेक थीटा वजा काय रे, टॅन थीटा. सेक थीटा वजा काय, टॅन थीटा. ठीक आहे. आता आपल्याला 2 आयडेंटिटीज माहित आहेत. हा, 2 कुठले कुठले रे, तर सेक थीटा म्हणजेच काय, 1/कॉस थीटा. सेक थीटा म्हणजे काय, 1/कॉस थीटा. आणि टॅन थीटा म्हणजेच काय, साइन थीटा छेद काय, कॉस थीटा. साइन थीटा छेद काय, कॉस थीटा. सेक थीटा कॉस थीटा जोडतो असतो. टॅन म्हणजे काय, साइन छेद कॉस. हा, त्याच किमती इथे ठेवतो बघा. 1/सेक थीटा म्हणजे काय, 1/कॉस थीटा. 1/कॉस थीटा वजा टॅन थीटा म्हणजे काय, साइन थीटा छेद काय रे, कॉस थीटा. साइन थीटा छेद कॉस थीटा. आता छेदाचा छेद कसा आहे, समान आहे. कॉस थीटा एकत्र लिहितो. 1/1 वजा साइन थीटा आणि छेदामध्ये कोण रे, कॉस थीटा. छेदामध्ये कोण, कॉस थीटा. ठीक आहे. आता काय करतो बघा, 1/1 याचा छेद 1 घेतला. हे भागिलेचं काय घेतो, गुणिले घेतो. भागिलेचं काय घेतो, गुणिले. कॉस थीटा अंशामध्ये गेला. कॉस थीटा अंशामध्ये गेला आणि छेदामध्ये काय राहिलं, 1 वजा साइन थीटा. 1 वजा साइन थीटा म्हणजे काय राहते बघा, कॉस थीटा 1 कॉस थीटा छेदामध्ये 1 गुणिले 1 वजा साइन थीटा, 1 वजा साइन थीटा. ठीक आहे. आता मला रॅशनलायझेशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, परिमेयीकरण करायचं आहे. म्हणजे मला या 1 वजा साइन थीटाची काय आणायची आहे, कॉन्जुगेट पेयर. कॉन्जुगेट पेयर म्हणजे काय, अनुबद्ध जोडी आणायची. काय आणायची आहे, अनुबद्ध जोडी. मग 1 वजा साइन थीटाची अनुबद्ध जोडी म्हणजे काय करायचं, फक्त वजा चिन्ह आहे की नाही, त्याच्याऐवजी काय द्यायचं, अधिक. ती झाली अनुबद्ध जोडी. म्हणजे कुठली, 1 अधिक साइन थीटा. आणि ह्या अनुबद्ध जोडीनं, या कॉन्जुगेट पेयरनं, या न्यूमरेटरला आणि या डिनॉमिनेटरला, या अंशाला आणि छेदाला काय करायचंय, मल्टिप्लाय म्हणजे गुणायचं. ठीक आहे. म्हणजे काय येणार बघा, कॉस थीटा छेदामध्ये 1 वजा साइन थीटा गुणिले 1 अधिक साइन थीटा छेद 1 वजा साइन थीटा. सॉरी, 1 अधिक साइन थीटा. अंशाला छेदाला काय केलं, गुणलं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे एक आयडेंटिटी. कुठली आयडेंटिटी, पूर्वी झाल्या बघा, कोणती, a मायनस बी इंटू a प्लस बी. हे कुणाचे फॅक्टर्स आहेत, कोणाचे अवयव आहेत, तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a वजा बी आणि a अधिक बी हे कुणाचा अवयव आहे, a चा वर्ग वजा b चा वर्ग. मला a म्हणजे कोण आहे, 1 वजा b म्हणजे कोण आहे, साइन थीटा गुणिले a म्हणजे कोण आहे, 1 अधिक b म्हणजे कोण आहे, साइन थीटा. मग a चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 1 चा वर्ग
आणि बी चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग साईनचा वर्ग. म्हणजे काय येणार आहे बघा आता काय येणार आहे कॉस थिटा कंसात 1 अधिक साइन थिटा छेद 1 चा वर्ग 1च वजा साइनचा वर्ग साइन वर्ग थिटा ठीक आहे. आता बघा पुन्हा काय करायचंय तर या ठिकाणी या आपल्याला माहित आहे अजून एक आयडेंटिटी माहिती आहे बघा कोणती आयडेंटिटी माहिती आहे तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय रे 1 साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 याचाच अर्थ कॉस वर्ग थिटा बरोबर काय येणार आहे रे 1 आणि अधिक साइन वर्ग आहे ते काय होणार आहे वजा साइन वर्ग थिटा. याचा अर्थ 1 वजा साइन वर्ग थिटाची किंमत किती झाली कॉस वर्ग थिटा 1 वजा साइन वर्ग थिटाची किंमत किती झाली कॉस वर्ग थिटा इथं लिहितो काय लिहिले याच्या ऐवजी कॉस वर्ग थिटा. ठीक आहे. आता मी काय करतोय बघा या कॉस थिटा कंसात 1 अधिक साइन थिटा कॉस थिटा कंसात 1 अधिक साइन थिटा हे असेल. या वर्गाला हा कॉस थिटा निघून गेला राहिलं काय रे 1 अधिक साइन थिटा छेदामध्ये काय रे कॉस थिटा वर्ग गेला निघून राहिलं नुसतं कॉस थिटा. आता सेपरेट करतो म्हणजे 1 छेद कॉस थिटा अधिक काय रे साइन थिटा छेद काय कॉस थिटा साइन थिटा छेद कॉस थिटा. आता आपल्याला माहित आहे काय माहित आहे 1 छेद कॉस थिटा म्हणजेच काय रे सेक थिटा कॉस कुणाच्या उलटा असतो सेकचे. आणखी काय माहित आहे साइन थिटा छेद कॉस थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच कोण टॅन थिटा म्हणजे 1 छेद कॉस थिटाच्या ऐवजी काय लिहिणार सेक थिटा लिहिणार अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच काय लिहिणार टॅन थिटा. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं का बघा सेक थिटा अधिक टॅन थिटा. ही काय झाली आपली RHS म्हणजेच काय उजवी बाजू. म्हणजेच मी काय म्हणणार आहे LHS इज इक्वल टू RHS म्हणजे डावी बाजू बरोबर काय उजवी बाजू. आणि पुन्हा काय करायचं तुम्ही जे विधान म्हणजे सॉरी ते गणित पुन्हा एकदा तुम्ही काय करायचं लिहायचं काय गणित तर 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर सेक थिटा अधिक काय रे टॅन थिटा सेक थिटा अधिक काय टॅन थिटा. लक्षात आलंय.